जय भीम नमो बुद्धाय. CWC न्यूज सध्याला पनवेल या ठिकाणी आलेली आहे आणि मागच्या जर तुम्ही पाहिलं असेल तर गेल्या 4 दिवसापासून मनोहर कांबळे जे की आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत, भीम अनुयायी आहेत, यांनी साधारणपणे 4 दिवसापासून उपोषण सुरू केलेलं आहे. हे उपोषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला सभोवतालला जी काय अनधिकृत पद्धतीने दारूचे धंदे चालतात किंवा दारूचा जो काही व्यवसाय चालतो हा व्यवसाय तुम्ही बंद करा यासाठी त्यांनी पोलीस चौकीला काही आंदोलन निवेदन दिलेले होते, काही अर्ज केलेले होते. मात्र पोलिसांनी त्या अर्जाकडे किंवा निवेदनाकडे कोणत्याच प्रकारचं लक्ष न देता उलट खातीर मनोहर कांबळे यांच्यावरती केसेस दाखल केल्या. साधारणपणे 1 केसेस नसून साधारणपणे 2 ते 3 केसेस त्यांनी दाखल केलेल्या आहेत. याच संदर्भामध्ये सध्याच्या घडीला 4 दिवसापासून मनोहर कांबळे यांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे. त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ की नेमकं हे प्रकरण काय आहे. जय भीम भाऊ. जय भीम जय भीम. नेमकं काय प्रकार आहे हा शहर पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये आमच्या 2 भावांवरती 24 डिसेंबर 25 डिसेंबर आणि 26 डिसेंबरला जो पलसप्या गावामध्ये दारू माफिया आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कमानीजवळ दारू व्यवसाय करत आहे. त्याच्यासाठी आम्ही दोघंही भावाने पोलीस स्टेशनला सांगितलं का हा बाबासाहेबांची विटंबना करतो आहे तर ह्याला दारूचा धंदा थांबवा. परंतु त्याच्यावरती खोटे 80 करून आम्हालाच गुंतवण्याचा प्रयत्न केला आणि तो दारू माफिया असल्याकारणाने तो पोलिसांना पैसे देतो आहे. ज्या पोलिसांना पैसे देतो आहे त्या पोलिसांनी आमच्यावरती त्याचा सांगून 3 80 केल्या. एका 80ला सुद्धा आम्हाला सांगितलं नाही, दुसऱ्या 80ला पण सांगितलं नाही, तिसऱ्या 80ला पण सांगितलं नाही. डायरेक्ट आमच्यावरती चॅप्टर केली आणि चॅप्टर केल्यानंतर मला 25,000चा जामीन आणि त्याला 15,000 जामीन. पण ज्याने आमच्यावर चॅप्टर केली हा राजेंद्र घेवडेकर आहे. ह्यांनी त्याच्याकडनं पैसे घेऊन आमच्यावरती चॅप्टर केले आणि आम्हाला गुंतवण्याचं काम केलं आहे. ह्या अगोदर आपल्या एक दलित महिला तिच्यावरती एक सुनील सिंगकर त्यांनी बलात्कार केला होता. तर ती महिला माझ्या भावाकडे आली आणि तिला सगळी हकीकत सांगितली आणि माझा भाव आणि मी जेव्हा पोलीस स्टेशनला आलो तर त्यांना विचारणा केली की बाबा हिच्यावरती असा असा अन्याय झाला. तेव्हा तिची कंप्लेंट न घेता तिला दमदाटी देऊन प्रियंका शिंदे म्हणून मॅडम होती आणि त्या आरोपीला बोलून तिने त्याच्याशी 10 मिनिटं चर्चा केली आणि त्याला पाठवून दिला आणि ज्या महिलेलाच दम दिला. त्यानंतर मी ACP साहेबांकडे गेलो. ACP साहेबांना एक पत्र दिला. तेव्हा ACP साहेबांनी तिथं त्यांना फोन करून याच्यावरती गुन्हा दाखल करायला सांगितला आणि तो माणूस सिंग हा 376चा आरोपी आहे. तो 3 ते 3.5 महिने आतमध्ये होता. आतमध्ये असल्यानंतर तो जामीनवर सुटल्यानंतर जो दारू माफिया आहे त्याला त्याचा राग आला आमच्यावरती का ह्याला आतमध्ये का टाकला. तर त्याला विचारणा केली असताना त्यांनी सांगितलं का माझा जेवढा दारूचा साठा आहे हा त्या सिंगच्या घरात असतो आणि त्यामुळं सिंगला त्यांनी हाताशी घेऊन 376चा आरोपी त्याने पण 26 तारखेला आमच्यावरती खोटी 80 टाकली. खोटी 80 आम्ही पोलिसांना सांगितलं आमचा CR चेक करा, आमचे व्हिडिओ चेक करा, आमचं सगळं काही चेक करा. आम्ही यांना कधी भेटलोच नाही आणि 26 तारखेला माझा भाऊ हा जवळजवळ 30-40 किलोमीटर लांब होता आणि तिकडे वस्तीला होता. परंतु पोलीस आमचा काही ऐकून घेत नाही, त्यांचीच बाजू घेतात आणि आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले. म्हणून मी याच्यासाठी आता उपोषण करतो आहे का दारू माफिया आहे त्यांनी तुमची फसवणूक केली. आम्ही दलित असल्याकारणाने आम्हाला ताब्यात घेण्याचं काम करतो आहे म्हणून त्याच्यावरती अटकशिटी गुन्हा दाखल करा. जो 376चा आरोपी आहे त्याचा जामीन रद्द करून त्यांच्यावरती अटकशिटी गुन्हा दाखल करा आणि हा जातीवादी घेवडेकर याने कुठलीही चौकशी न करता हा सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. हा जातीवादी घेवडेकर यांनी कुठलीही चौकशी न करता आमच्यावरती चॅप्टर करून मला 25,000 जामीन त्याला 15,000 जामीन. हा कुठल्या समाजाचा हा काय मला माहिती नाही परंतु हा जातीवादी आहे. याची इतकी चौकशी करून ज्या पोलीस स्टेशनला होता त्यांनी त्याच्या सैन्य अशा भीम सैनिकांना बौद्ध समाजाला किती अन्याय केला ती एक चौकशी करावी आणि याच्यावरती अटकशिटी गुन्हा दाखल करून याच्यावरती गुन्हा दाखल करावा. नंतर माझी फसवणूक अशी का जे इथं ठाकरे साहेब आहेत सिनियर आहेत त्यांना मी गेल्या 1.5 महिन्यापासून ही सगळी हकीकत सांगतो आहे तर ते मला टाळाटाळ करतात. समोर शाहू फुले आंबेडकरांचा फोटो ठेवला आहे ते मला सांगतात की मी शाहू फुले आंबेडकरांचा पाईक आहे
तर त्याच्यावरती विश्वास ठेवून मला वाटलं मला न्याय देतील. पण आत्ता ह्या 4 दिवसात मला समजला का हे शाहू फुले आंबेडकर फक्त फोटो ठेवतात, यांच्या डोक्यात नाही आहेत आणि आमच्यासारख्या समाजाला, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला दाबण्याचा प्रयत्न करतात. तर ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा, मला अटकवण्याचा सिंहाचा वाटा असेल तर ठाकरे साहेबांचाच असेल. आणि आज मी तुमच्यासमोर ग्वाही देतो आहे, ठाकरे साहेबांनी जर मला आज संध्याकाळपर्यंत जर न्याय दिला नाही, ह्या दारू माफियांना जर ॲट्रोसिटी गुन्ह्यात अटक केला नाही, हा घेवडेकर, राजेंद्र घेवडेकर आहे, ह्याच्यावरती ॲट्रोसिटी गुन्हा दाखल केला नाही, तर मी भीमराज सेनेच्या वतीने आणि मी माझ्या स्वतःच्या फॅमिलीच्या वतीने सिनियर साहेबांच्या नावाने उद्यापासून पाणीसुद्धा त्याग करणार आहे. साधारणपणे 4 दिवसापासून तुम्ही आमरण उपोषण करताय. पोलिसांनी किंवा इकडल्या सिनियर इन्स्पेक्टर असतील किंवा कलेक्टर ऑफिस असेल किंवा कमिशनर ऑफिस असेल, यांच्याकडून तुमची काय विचारपूस झाली का? डॉक्टर काही पाठवले होते का तुमच्या विचारपूस करण्यासाठी? आता 3 दिवस माझ्याकडे डॉक्टर येतात, माझा BP चेक करतात, रक्त चेक करतात आणि काय लिहितात ते त्यांना माहिती. तरी माझे एक महाराष्ट्र मराठवाड्याचे अध्यक्ष आहेत, आज त्यांना जाब विचारला ते, परंतु त्यांचे ते ट्रीटमेंट करतात. पण ज्या दिवशी मी उपोषणाला बसलो होतो त्या दिवशी सिनियर साहेब आलते, एक पत्र घेऊन आलते का मला 24 तासाचा टाईम द्या. तर 24 तासाचा टाईम, मी उपोषणाला बसल्यानंतर ते माझ्याकडनं 24 तासाचा टाईम मागतात. मग मी 1.5 महिने त्यांच्याकडे जातो आहे. मग ते काय करत होते, म्हणजे ते माझी फसवणूकच करत होते. मी साहेबांना सांगितलं तुम्हाला 24 तासाचा नाही, तुम्हाला 36 तासाचा टाईम देतो आहे, परंतु माझं उपोषण चालू राहील. त्या दिवसापासून ते अद्याप ते इथं आले नाही. ते हे घेवडेकर, पोलीस घेवडेकर आणि दारू माफिया ह्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात, जेणेकरून हप्ता कमी नको व्हायला. तुमच्या मागण्या काय असतील नेमक्या? माझ्या मागण्या हे आहेत का जे मी अर्ज केलेले आहेत त्या अर्जांवरती जे दारू माफियांचं तुम्हाला सांगितलेलं आहे, 376चं सांगितलेलं आहे, जे जातीवादी पोलिसांचं सांगितलेलं आहे, त्यांची प्रॉपर्टी कुठं आहे, ते बारमधनं हप्ते घेतात, वेश्याधंद्यावाल्याकडनं हप्ते घेतात, जुगारावाल्याकडनं हप्ते घेतात, हे सर्व पैसे कुणाला देतो आहे ह्याची चौकशी करावा. जर तुम्हाला देत नसेल तर तुम्ही त्याची चौकशी केली पाहिजे, हे माझा मागणी आहे माझी. आपल्यासोबत नवी मुंबईमधून आंबेडकरी चळवळीचे अनुयायी आणि कार्यकर्ते असणारे जयेशभाऊ इंगळे देखील आलेले आहेत. भाऊ, तुम्ही ह्या ज्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलेत यावरती काय बोलता? सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या प्रकारे भीमसैनिक ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी जातात, परंतु जशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये भीमसैनिकांना रोखण्याचं काम करतो त्याचा हा मनोहर कांबळे हा जिवंत उदाहरण आहे. कारण की ज्या ज्या वेळेस भीमसैनिक अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करतात, अन्याय अत्याचाराला समाजापुढे आणण्याचं काम करतात, अन्याय अत्याचार रोखण्याचं काम करतात, त्या वेळेत जो भीमसैनिक आहे त्याला कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यामध्ये, खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असंच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून, या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून कुठेतरी भीम अनुयायांचं, कुठेतरी यांचं खच्चीकरण करण्याचं काम या शासनाच्या माध्यमातून चालू आहे. परंतु या संपूर्ण महाराष्ट्राला, येथील पोलीस प्रशासनाला आणि सर्वांना आम्ही सांगतो की मनोहर कांबळे हा एकटा नाही आहे. गट पक्ष जरी आमचे वेगवेगळे असतील, परंतु ज्या ज्या वेळेस आमच्या अस्तित्वाचा प्रश्न येईल, आमच्या भीमसैनिकाचा प्रश्न येईल त्या वेळेत असा आम्ही निळा गमछा घालून आम्ही मैदानात उतरू. इथल्या पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की जे जे यांनी आरोप केलेले आहेत, ज्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्याची सखोल चौकशी करावी. जो बेकायदेशीर दारू विक्रेता आहे याच्यावर कारवाई करावी ही विनंती करतो. आपल्यासोबत भीमराज सेनेचे प्रमुख असणारे राजूभाऊ ताटे देखील आहेत. राजूभाऊ, साधारण 4 दिवसापासून मनोहर कांबळे साहेब या ठिकाणी उपोषण करतात आणि तुम्ही 4 दिवसापासून या ठिकाणी आहात. कशा प्रकारचा पोलीस कमिशनर असतील किंवा इकडली यंत्रणा तुमच्या सगळ्यांना वेठीस धरते? पोलीस तर काही सामान्य जनतेसाठी काम करतच नाही आहे. आणि विशेषतः त्या जर आंबेडकरवादी माणसं असतील किंवा आंबेडकरवादी कार्यकर्ते असतील तर यांना कसं नामोहरण करायचं, यांचं कसं खच्चीकरण करायचं, हे प्रथमतः याला म्हणजे यांच्या ड्युटीचाच एक भाग बनलेला आहे. कारण या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हा आंबेडकरी चळवळीला नेस्तनाबूत करण्यासाठी अशा प्रकारे षडयंत्र करून
एकतर जे कार्यकर्ते समाजासाठी लढतात त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे आणि ज्या ज्या ठिकाणी ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल होतो तर ज्याच्यावर गुन्हा दाखल होतो त्याच्यावर पुन्हा काउंटर गुन्हे दाखल करण्याचं काम सर्रासपणे या महाराष्ट्रात चालू आहे. त्यामुळे आंदोलनाच्या माध्यमातून हे आंदोलन काय फक्त पनवेलपुरतं मर्यादित नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाच प्रकार आहे. आपल्यामार्फत माझी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल होत असतील किंवा ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाल्यानंतर खोटे गुन्हे दाखल असतील त्यांनी सगळ्यांनी आमच्याशी संपर्क करावा आणि या आंदोलनाला आणखी गतिमान करण्यासाठी सहकार्य करावे. जय भीम. पोलिसांकडून खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल यांच्यावरती केलेत असं यांचं म्हणणं आहे आणि चॅप्टर प्रकारचा गुन्हा देखील यांच्यावरती दाखल केला आहे असं देखील यांचं म्हणणं आहे. मात्र पोलिसांनी पहिल्या दिवशी यांना भेट दिली त्याच्यानंतर आतापर्यंत भेट दिलेली नाही. याच्यावरती यांचं असं म्हणणं आहे की आजपर्यंत जेवढं काय उपोषण केलं त्याच्यानंतर उद्यापासून हे पाणी देखील प्राशन करणार नाहीत. जर यांच्या जीवाला जर काही कमी जास्त झालं तर याला संपूर्ण प्रशासन जबाबदार असेल. त्या विरोधात तुम्ही कसे लढता? हे तर आमचा एकदम प्रेमाचा सल्ला आहे त्यांना. म्हणजे आम्ही कायदेशीर मार्गाने आज हे आंदोलन करतो आहे, परंतु जर का मनोहर कांबळे साहेबांना काही झालं ना तर मग या पनवेलच्या पोलीस स्टेशन सकट जाळून टाकू आम्ही. कारण आम्ही खूप संयमाने वागतो आहे, आमचा संयम ढासळण्याचा प्रयत्न करू नये. आणि इथला जो ठाकरे PI तो तर एवढा म्हणजे आंदोलन मिटवण्यासाठी प्रयत्न करतो, पण कसा प्रयत्न करतो? एखाद्या गुंड्याला सांगतो, एखाद्या दलाला सांगतो, एखाद्या आमच्या समाजातील नेत्याला सांगतो की बाबा मनोहर कांबळेचं उपोषण आहे त्याला मागे घ्यायला सांग, पण कायद्यानुसार इथं येत नाही, चौकशी करत नाही आणि कायद्यानुसार मार्ग काढत नाही. कारण इथे दारूचे धंदेवाले असतील, मटक्याचे धंदेवाले असतील व ते वेश्या व्यवसाय चालवणं यांच्याकडे मेसेज पाठवतो आणि त्यांना त्यांच्यामार्फत हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करतो. मी त्याला सांगतो, मिस्टर ठाकरे PI आपण आहे ना सरकारी नोकर आहात, आपण या कायद्याचे रक्षक आहात आणि कायद्यानुसार तुम्ही या ठिकाणी यायचं आणि कायद्यानुसार चौकशी करायची. कारण आम्ही तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे आमचा CDR करा, पुन्हा चौकशी करा. जर मनोहर कांबळे त्यात दोषी असतील आणि जर सिद्ध झाले की यांनी तो गुन्हा केला आहे तर मी स्वतः यांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येईल. पण तो आम्हाला माहिती आहे की आमच्या मनोहर कांबळेने गुन्हा केलेला नाही आहे. तुम्ही जाणीवपूर्वक त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले का? तर तुमचा तो दारू माफिया त्याचा धंदा बंद पडला असता आणि तुमचे हप्ते तुम्हाला भेटले नसते. तुमच्या हप्त्यासाठी तुम्ही काम करतात. आणि हेच नाही, या पनवेल ही पनवेल नगरी सुसंस्कृत नगरी होती, परंतु शोकांतिक आहे या पनवेलला आज वेश्यांचा अड्डा आणि बारचा सर्वात मोठा रॅकेट जर कुठं असेल तर या पनवेलमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही हे नाकर्ते पोलीस PI आहे त्या ठिकाणचे आणि पनवेलचा दुर्दैव आहे की तुमच्यासारखा माणूस इथं PI म्हणून आलेला आहे. त्याची त्वरित बदली करण्यात यावी ही आमची भीमराज सेनेची मागणी आहे. जय भीम. माझं नाव मनोज शेजवळ, मी भीमराज सेनेचा मराठवाडा प्रमुख. आज भीमराज सेनेचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा रायगड जिल्हा प्रमुख मनोहरदादा कांबळे यांच्या उपोषणाचा 4था दिवस. मी छत्रपती संभाजीनगरहून यांच्या उपोषणासाठी आलो असता प्रथम दर्शनी असं दिसतंय की या उपोषणास राजेंद्र घेवडेकर, महादेव शेवळे आणि यांनी ज्यांना सहकार्य केलं, जे तिथले माफिया असतील, दारू माफिया असतील, गुटखा माफिया असतील, 376चे आरोपी असतील, यांना पाठीशी घालून मनोहरदादा कांबळे यांच्यावर यांनी ज्या प्रकारे खोट्या प्रकारच्या केसेस करून, खोटे गुन्हे दाखल करून, चॅप्टर करून, NC करून यांना जो फसवण्याचा प्रयत्न केला आहे, याच्यावरनं पोलीस प्रशासनाचं तर नक्कीच असं दिसतं आहे की हे मनोहरदादा कांबळे आणि त्यांचे भाऊ ग्रामपंचायत सदस्य राकेशदादा कांबळे यांना नक्कीच यांना तडीपार करण्याचा किंवा यांच्यावर मोका लावण्याचा हे प्रशासन प्रयत्न करीत आहेत. आणि या प्रकरणाचा सर्व निष्कर्ष बघता या मागचा सगळ्यात जर मुख्य आरोपी म्हणायला हरकत नसलेला तिथला सिनियर PI नितीन ठाकरे हाच दिसून येतो आहे. याच्या मागचं तात्पर्य असं की जर मनोहरदादा कांबळे आणि त्यांचे बंधू ग्रामपंचायत सदस्य राकेश कांबळे यांनी जर ह्या लोकांना विरोध केला, ह्या लोकांना विरोध केल्यामुळे ह्या लोकांचे पोलीस प्रशासनाचे हप्ते बंद होत आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राकेश कांबळे आणि मनोहरदादा कांबळे यांना जर यांनी तडीपार करून मोक्का लावून यांना पळसप्याच्या बाहेर किंवा पनवेलच्या बाहेर जर पाठवलं तर हे गुटखा माफिया हे 376चे आरोपी यांच्यासोबत पोलीस प्रशासन संगनमत करून नक्कीच येथे देहविक्रीचा व्यवसाय करू शकतात. आणि याला मनोहर कांबळे आणि राकेश कांबळे विरोध करत आहेत. म्हणून हे पोलीस प्रशासन आणि हे आरोपी यांच्यावर खोट्या केसेस करून यांच्यावर मोकाळ आणि तडीपारीसारखे कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आजच्या उपोषणाला
भीमराज सेनेचा तर पाठिंबा आहेच आहे. इतर पक्ष संघटनांनी सुद्धा जाहीररित्या पाठिंबा दिलेला आहे. जर मनोहर कांबळे, राकेशदादा कांबळे यांच्या उपोषणाची लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेतली नाही, पोलीस प्रशासनाने लवकर यांच्यावर केलेल्या केसेस जर मागे घेतल्या नाहीत, तर नक्कीच भीमराज सेना येत्या 2 दिवसाच्या आत PI सिनियर PI नितीन ठाकरे यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. जय भीम, जय संविधान.